नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये नवीन वाहनांची भर। पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हस्तांतरण सोहळा संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अनुभवण्यासाठी रत्नागिरीत 22 मार्चला शिवराज भूषण महानाट्य। रत्नागिरीतील आविष्कार संस्थेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला साजरा। आणि रत्नागिरीत नववर्षानिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहनांची भर पडली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त झालेल्या या वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं। यावेळी गृहराज्यमंत्री ग्रामीण डॉक्टर पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली। याशिवाय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर देखील उपस्थित होते। पोलीस दलाचं आधुनिकीकरण आणि सुसज्जता वाढवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून नवीन वाहनांमुळे पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता आणि प्रतिसाद क्षमता अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। रत्नागिरीत इतिहास प्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित शिवराज भूषण हे भव्य महानाट्य 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता सावरकर नाट्यगृह इथं सादर होणार आहे। पूर्ण भारतामध्ये, परंतु या प्रकारचा हा प्रयोग हा भारतातील पहिल्या प्रकारचा अभिनव प्रयोग आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांवर कविभूषण यांनी रचलेल्या शिवभूषण या काव्यग्रंथामधील त्यामधील जे छंद आहेत ते वीररसपूर्ण आहेत। अशा छंदांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम उलगडणारे हे महानाट्य भारतातील पहिले, मी मुद्दामच म्हणतो हे भारतातील पहिले, कारण कविभूषण यांच्याबद्दल जाणून आधी आपण त्यासाठी घेतलं पाहिजे की कविभूषण म्हणजे कवी कलश नव्हे। कविभूषण म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याला असताना ज्यावेळी त्यांची सुटका झाली, त्यांनी करून घेतली, त्यानंतर त्यांच्या पराक्रमांवर भाळून छत्रपतींना भेटण्यासाठी इसवी सन 1671 कविभूषण रायगडावरती आले आणि शिवाजी महाराजांसोबत ते रायगडावर 3 वर्ष राहिले आणि त्यानंतर शिवाजी महाराजांवर त्यांनी त्यांच्या पराक्रमांवर, महाराजांच्या हिंदुत्वावर त्यांनी 2 काव्यग्रंथ रचले। एक
पहिला काव्यग्रंथ आहे तो शिवभूषण आणि दुसरा शिवाबावनी. आणि या काव्यग्रंथामध्ये ज्या कविता आहेत त्यांना छंद म्हटलं जातं. हे जे काव्य आहे किंवा हे जे छंद आहेत हे ब्रजभाषेतील आहेत. ही ब्रजभाषा म्हणजे मथुरेची भाषा, श्रीकृष्णाची भाषा आणि हिंदी आणि संस्कृत मिश्र असलेली ही भाषा. हा कवी येतोय उत्तर प्रदेशमधल्या कानपूर जवळच्या तिकमापूर नावाच्या एका छोट्याशा खेड्यातनं. मित्रांनो, महाराष्ट्रातून नव्हे तर उत्तर प्रदेशमधनं आलेला एक कवी छत्रपती शिवाजी महाराजांवर असं एक काव्य रचतोय की ज्या काव्याची तुलना इतर अशा रीतीने केली जाते की जगातील कोणताही कवी कोणत्याही राजावर इतका वीररस आपल्या काव्यातून निर्माण करू शकला नाही. ही या काव्याची खासियत आहे. आणि ह्याच काव्यातील या काव्यातील छंद आहेत जवळजवळ 382. परंतु या काव्यातील हे छंद केवळ 20 छंद आम्ही घेऊन आलो आहे. आणि या 20 छंदांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम अधोरेखित होतो, आपल्यासमोर उलगडत जातो. हे आपण का बघावं, हे आपण का त्यामधून काहीतरी घ्यावं. श्री शिवराज मंचतर्फे आयोजित या महानाट्यात 60हून अधिक कलाकार, प्रभावी संगीत आणि प्रकाश योजना यांचा संगम पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे 20 ते 22 मार्च दरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्र आणि दुर्मिळ ग्रंथांचं मोफत प्रदर्शनही आयोजित करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा आम्ही याच्यातनं मिळावा. निर्माता म्हणून मी आपल्याला सांगतो की कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आम्ही हे महानाट्य नाही करत आहोत. ज्याप्रमाणे सगळीकडे बजबजपुरी आहे, आपण दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा आमची रेग मोठी करावी. महाराजांचे जे विचार आहेत ते मोठे करावेत. महाराजांचे विचार हे नवीन पिढीपर्यंत पोचवावेत की ज्या योगे एक चांगली बुलंद मनाची नवीन पिढी निर्माण करता येईल. हा या महानाट्याचा उद्देश आहे. याच्यामधून तिकीट विक्रीमधनं किंवा जास्तीत जास्त शो करून आम्ही आमची आर्थिक उन्नती करत नाही आहोत. हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. या महानाट्याचा खर्च अवाढव्य आहे, खूप मोठा आहे. यामध्ये ChatGPT आहे, यामध्ये AI आहे, यामध्ये टेक्नॉलॉजीचा अत्यंत सुंदर वापर आहे, यामध्ये LED स्क्रीन आहे, यामध्ये लढाया आहेत, यामध्ये सुंदर सुंदर नृत्य आहेत. परंतु यामधनं जो उलगडणारा महाराजांचा जो जीवनपट आहे तो आम्हाला उलगडण्यासाठी प्रचंड आर्थिक कसरत करावी लागते. बरं, ही आर्थिक कसरत करूनही तटपुंज आम्ही याच्यातनं जेवढं काय आहे त्याचं आर्थिक गणित साधतो की कोणत्याही प्रकारे याच्यातले आमचे बरेचसे कलाकार मानधन पण घेत नाहीत, पण ते येतात का, कारण ते शिवप्रेमाने भरलेले आहेत. आम्ही आपल्याला आवाहन करतो की हे महानाट्य आपण आपल्या माध्यमातनं, कारण जे माध्यम या आपल्या भारतामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं, त्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोचवावं. आपण उद्युक्त करावं त्यांना की नवीन पिढीने जास्तीत जास्त यावं. नवीन पिढीने, नवीन विद्यार्थ्यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी म्हणा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी म्हणा, हे महानाट्य बघण्यासाठी खास तिकिटांमध्ये आम्ही सवलत पण दिलेली आहे. त्याची संधी घेऊन ह्या महानाट्यासाठी सर्वांना येण्यासाठी आपण आवाहन करावं. रत्नागिरीत माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आविष्कार संस्था इथे विद्यार्थ्यांना फळ वाटप करून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अशोक वाडेकर, दीपक देसाई, संदीप नाचणकर, नित्यानंद दळवी, संजय निवाळकर, नंदकुमार चव्हाण, नारायण खोराटे यांच्यासह मुख्याध्यापिका मानसी कांबळे आणि प्रभारी अधीक्षक नेहा तोडणकर उपस्थित होत्या. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि विद्यमान कुडाळ मालवण मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेबांचा आज वाढदिवस. हा वाढदिवस आम्ही सामाजिक बांधिलकी ठेवून आज आविष्कार या शाळेमध्ये या मुलांमध्ये आम्ही साजरा केला. कोकणातलं एक अभ्यासू नेतृत्व, भविष्यात कोकणातले जे प्रश्न आहेत ते खंबीरपणे मांडणारं हे असं नेतृत्व, त्याचा हा वाढदिवस आज अनेक ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने हा वाढदिवस साजरा करत आहेत. आणि अनेक संस्थांचे लोक, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अशी आई जगदंबे चरणी ते लोक प्रार्थना करत आहेत. माझ्याही त्यांना शुभेच्छा आहेत. आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि कोकणातले हे जे गोरगरिबांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, खेळाडूंचे प्रश्न आहेत, आरोग्य संदर्भातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांविषयक संदर्भात प्रश्न आहेत, रस्त्यासंदर्भातले आहेत किंवा सर्वांगीण विकासासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या हातून घडो अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. त्याच्यातून ते सगळे प्रश्न सुटावेत अशी मी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सर्व उपस्थितांनी आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक बांधिलकी जपत साजऱ्या करण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं. म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं. लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्तानं माहेर या सामाजिक संस्थेला भेट देऊन तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. हा सामाजिक उपक्रम युवा कार्यकर्ते दुर्गेश पिलणकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला.
कोकणचे भाग्यविधाता निलेशजी नारायण राणे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की जसं राजकारण करतात तसंच सामाजिकरण दुप्पट करा, म्हणजे लोकांना त्याचा फायदा होईल. त्याचंच औचित्य साधून आज आम्ही माहेर संस्थेला भेट दिलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये आज आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे की कारण नंतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करून मुलांना त्याचा फायदा होईल. यासाठी आज आम्ही पूर्ण निलेश राणे मित्रमंडळ इकडे आले आहोत. निलेश राणे यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छा देऊन साजरा न करता तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचवून साजरा करावा या भावनेतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत त्यांना वह्या आणि इतर शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी निलेश राणे मित्रमंडळाचे अमोल देसाई, निखिल शेटे, अमृत गोरे, श्रीनाथ सावंत, नरेश बनसोडे, सोम पिलणकर, ध्रुव घोसाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रत्नागिरीत नववर्षानिमित्त पारंपरिक वेशभूषेमध्ये उत्साहात भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. श्रीदेव भैरी, जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदुकेश्वर ट्रस्ट यांच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी घराघरांवर तसंच मंदिर परिसरात गुढी उभारून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांपासून तरुण तरुणींपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ही शोभायात्रा भैरी मंदिर ते पतितपावन मंदिर या मार्गावर काढण्यात आली.
या शोभायात्रेत विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांनी आकर्षक चित्ररथ सादर केले होते. तसंच विविध चलचित्र देखावे आणि पारंपरिक सादरीकरणांनी मिरवणुकीची शोभा अधिकच वाढवली. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या शोभायात्रेचा आनंद लुटला. आता पाहूया या भव्य शोभायात्रेची काही खास क्षणचित्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये नवीन वाहनांची भर. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हस्तांतरण सोहळा संपन्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अनुभवण्यासाठी रत्नागिरीत 22 मार्चला शिवराज भूषण महानाट्य. रत्नागिरीतील आविष्कार संस्थेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस उत्साहात करण्यात आला साजरा. आणि रत्नागिरीत नववर्षानिमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.